आजच्या समारंभाचे स्वागत अध्यक्ष आणि डीपीआयचे प्रदेश अध्यक्ष माननीय अजिंक्य भैया चांदणे सर अध्यक्षीय स्वागत अध्यक्षीय मनोगत। आजच्या या डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सांगली शहरामध्ये होत असलेल्या महाराष्ट्र ख्रिश्चन मुस्लिम अधिकार परिषदेला उपस्थित असणारे आमच्या पक्षाचे नेते आदरणीय प्राध्यापक सुकुमार कांबळे सर, या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन या परिषदेचे उद्घाटक म्हणून उपस्थित असणारे आदरणीय जयंत पाटील साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माजी आमदार राजूजी आवळे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व ख्रिश्चन मुस्लिम बांधव, डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष, राज्याचे सर्व पदाधिकारी, इथे जमलेल्या माझ्या माता भगिनींनो, गेल्या 1 तासापासून अनेक मान्यवरांची मतं आपण सर्वजण ऐकत आहोत। मीही एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आणि या महाराष्ट्राचा, या भारताचा नागरिक या नात्यानं आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी या नात्यानं ख्रिश्चन आणि मुस्लिमांचे भावना, त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न मी गेल्या 1 तासापासून करत आहे। या सर्वांच्या भाषणामधून ख्रिश्चन असतील, मुस्लिम प्रतिनिधी असतील, यांच्या भाषणामधून एक भावना प्रकट होताना दिसते आहे की ते स्वतःला असुरक्षित समजत आहेत। ज्या देशामध्ये त्यांचा जन्म झाला, ज्या राज्यामध्ये त्यांचा जन्म झाला, त्या देशामधलेच ख्रिश्चन आणि मुस्लिम हे स्वतःला आता असुरक्षित समजू लागलेले आहेत। आणि ही असुरक्षिततेची भावना जेव्हापासून या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आरएसएस म्हणजे संघाची राजवट जेव्हापासून आहे, तेव्हापासून मुस्लिम आणि ख्रिश्चन हे स्वतःला असुरक्षित समजू लागलेले आहेत, असं सगळ्यांच्या बोलण्यावरून लक्षात आलं। मी संघाची राजवट म्हटलेलं आहे, भारतीय जनता पार्टीची नाही। मी आरएसएस ची राजवट म्हटलेलं आहे, संघाची राजवट म्हटलेलं आहे, ज्याच्यामध्ये दलित, मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना असुरक्षित वाटत आहे। भारतीय जनता पार्टी या सरकारची राजवट म्हटलेलं नाही। राजसत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे, सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या हातामध्ये या देशाची धर्मसत्ता आहे आणि धर्मसत्ता चालवणारी मंडळी, धर्मसत्तेचे स्वतःला मालक समजणारी मंडळी, या देशामध्ये एकाच धर्माची सत्ता असावी अशा पद्धतीनं वारंवार बहुजनांच्या, या देशातल्या बहुजन समाजाला, मूळ निवासी समाजाला वारंवार एक चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतायत की हा देश एक राष्ट्र बनला पाहिजे। आपल्याला दाखवलं जात आहे की आपण राजकीय दबावाचे, राजकीय हिंसाचाराचे बळी आहोत असं दाखवलं जात आहे, परंतु तसं नाहीये माझ्या मित्रांनो। आपण एका सांस्कृतिक दहशतवादाचे बळी आहोत, हे लक्षात ठेवा। या देशामध्ये जो सांस्कृतिक दहशतवाद माजवला जातोय,
या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माला ज्या पद्धतीनं भीती दाखवली जाते आहे, ही भीती दाखवण्यामागचं षडयंत्र आणि भीती दाखवण्यामागचा हेतू आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. तो ख्रिश्चन आणि मुस्लिमांच्या लक्षात येत नाहीये. जी भीती दाखवली जाते RSSच्या माध्यमातून, धर्मांतराची भीती दाखवली जाते, धर्मांतर या नावाची भीती दाखवली जाते. या भीती मागचं षडयंत्र ओळखण्याची दृष्टी ख्रिश्चन आणि मुस्लिमांमध्ये नाही. हे पहिल्यांदा समजून घ्या. मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्यामध्ये ही दृष्टी नसण्याचं काय कारण आहे? तर मुस्लिम आणि ख्रिश्चन म्हणजे मुस्लिम हे मस्जिदमध्ये आणि ख्रिश्चन हे चर्चमध्ये एवढे मग्न झालेले आहेत की त्यांच्या अवतीभोवती त्यांच्या बाजूला काय षडयंत्र शिजले जात आहेत याचं भान त्यांना राहिलेलं नाही. आज ख्रिश्चनावर जी वेळ आली आहे की चर्चवर हल्ले होत आहेत, हल्ले होण्यापर्यंत आपण कशा पद्धतीनं त्या भक्तीमध्ये तल्लीन झालो याचा विचार करण्यासाठीची ही परिषद आहे. मुस्लिमांच्यावर मॉब लिचिंगद्वारे मुस्लिमांच्या तरुणावर जोपर्यंत हल्ले होत नाहीत तोपर्यंत मुस्लिमही आपल्या मस्जिदीमध्ये भक्तीमध्ये तल्लीन झाले, तोपर्यंत त्यांनाही समजलं नाही की ही सांस्कृतिक दहशतवादी आपल्यापर्यंत कसे काय पोहोचले. ही वेळ जी ख्रिश्चन आणि मुस्लिमावर आली, आपल्या आजूबाजूला होणारे षडयंत्र ओळखण्याची दृष्टी आपल्यापर्यंत आली नाही. त्याचं कारण आहे आपण भक्तीमध्ये तल्लीन झालो, प्रार्थनेमध्ये तल्लीन झालो. याच्यातून थोडं बाहेर येऊन भारतामध्ये काय चालू आहे हे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला जो देतो त्याला संविधान असं म्हणतात. लक्षात ठेवा, त्याला संविधान असं म्हणतात. जेव्हा मुस्लिमावर हल्ले व्हायला लागले तेव्हा मुस्लिम म्हणायला लागले की एका हातात संविधान, एका हातात कुराण घेऊन आपल्याला लढावं लागेल. जेव्हा मॉब लिचिंगद्वारे मुस्लिमांच्या तरुणांवर हल्ले व्हायला लागले, त्यांचे खून व्हायला लागले, मस्जिदीवरचे भोंगे काढायला लागले, गोवंश हत्याबंदीच्या माध्यमातून मुस्लिम व्यापाऱ्यावर हल्ले व्हायला लागले, तेव्हा मुस्लिम म्हणायला लागले की आता कुराणासोबत आपल्याला संविधानाचा कायदा देखील हातात घ्यावा लागेल. असं का वाटायला लागले मुस्लिमांना? जेव्हा ख्रिश्चनांच्या मस्जिदीवर हल्ले व्हायला लागले, जेव्हा पडळकरांसारखे फाटक्या तोंडाची माणसं ख्रिश्चनावर बोलायला लागली, तेव्हा ख्रिश्चनांना वाटायला लागलं की आपल्यावर काहीतरी हल्ले व्हायला लागलेत, आता आपण संविधानाच्या माध्यमातून एकत्र आलं पाहिजे. संविधान हा कुठल्या धर्माचा ग्रंथ नाहीये, पहिल्यांदा समजून घ्या. संविधान हा कुठल्या धर्माचा ग्रंथ नाहीये. जसा बायबल हा ख्रिश्चनांचा ग्रंथ आहे, जसा कुराण हा मुस्लिमांचा ग्रंथ आहे, जसे वेगवेगळ्या धर्माचे ग्रंथ असतात, तसा संविधान हा काही कुठल्या धर्माचा ग्रंथ नाहीये. हा या देशाच्या सर्वसामान्य काबाड कष्टकऱ्यांचा, दलितांचा, शोषितांचा, जैनांचा, बौद्धांचा, ख्रिश्चनांचा, महिलांचा संरक्षण करणारा कायद्याचा ग्रंथ आहे. लक्षात ठेवा. याला बदलण्याचे षडयंत्र देखील या देशामध्ये केले जात आहेत. तिकडे आपण जाणार नाही आहोत. संविधान बदलण्याची भाषा या देशामध्ये वारंवार केली जाते. संविधानावर हल्ले केले जात आहेत, संविधान जाळलं जात आहे. ते याच्यामुळे जाळलं जात आहे की तुम्हाला जे संरक्षण म्हणून कायदे दिलेले आहेत हे कायदे नष्ट करण्यात यावे. संविधान बदलण्याची भाषा कशामुळे येते की आता सरांनी सांगितलं की कलम 25 नुसार, बरोबर आहे, भारतीय संविधानाच्या कलम 25 नुसार आम्हाला संरक्षणाचा तो कायदा आहे. हा कायद्यात नसेल तर काय करणार? हा बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमातून
त्यागातून हे जे कायदे निर्माण झालेले आहेत, जे आपल्या स्वतःच्या राईट्स आहेत, जी बोलण्याची आपल्याला मुभा या देशामध्ये आहे, हे जे कायदे आहेत, हे कायदे जर नष्ट झाले तर आपण एकत्र सुद्धा येऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. आज तुम्ही आम्ही जे एकत्र बसू शकतोय, तुम्ही आम्ही जे बेछूड या सरकारवर बोलू शकतोय, हे फक्त आणि फक्त संविधानाच्या कायद्यामुळे आहे. या कायद्यांचा अभ्यास करणे आणि त्याचं संरक्षण करणे हे या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी ही परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे, हे लक्षात ठेवा. दलित आता नवीन फॅड काढलंय त्यांनी. एक आपल्या यांचा देवेंद्र फडणवीस यांचा एक प्रचलित शब्द आहे नेरेटिव्ह. हा शब्द त्यांचा सध्या प्रचारामध्ये आहे जास्त, की नेरेटिव्ह सेट केले जातात. ख्रिश्चनांच्या विरोधात या देशामध्ये एक नेरेटिव्ह सेट केला गेला. मुस्लिमांच्या विरोधामध्ये या देशामध्ये एक नेरेटिव्ह सेट केला गेला. नेरेटिव्ह म्हणजे काय? मानसिकता, मेंटॅलिटी सेट करणे. मुस्लिमांच्या विरोधामध्ये अशी मेंटॅलिटी सेट केली या भारतातल्या जनसामान्य बहुजनांची, की जर एखाद्या हायवेवर मुस्लिमाची बुरखा घालून चाललेली महिला आणि टोपी आणि आपल्या मौलानांसारखा दाढी घालून चाललेला जर व्यक्ती आपल्या मुलाला जर रस्त्यावरून घेऊन जात असेल आणि त्याचा जर ऍक्सिडेंट झाला, तो रक्ताच्या थाळोऱ्यामध्ये त्याचा मुलगा पडला, त्याची बायको पडली, तोही पडला, येणारी जाणारी माणसं त्यांच्याकडे बघतायत परंतु त्यांना उचलत नाहीयेत, कारण त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये द्वेष तयार झालेला आहे. कुणाबद्दल? मुस्लिमांबद्दल. याला उचल मरायला लागलाय, बरं झालं. हा नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे मुस्लिमांच्या विरोधामध्ये. हे मुस्लिमांना ओळखू नाही येणार, हे दिसणार नाही जोपर्यंत ही वेळ मुस्लिमावर येणार नाही. याच्यासाठी अलर्ट राहिलं पाहिजे. अलर्ट, सतर्क व्हा माझ्या ख्रिश्चन आणि मुस्लिम बांधवांनो, सतर्क व्हा. ही वेळ फार भयानक आहे. या षड्यंत्राला ओळखण्याची दृष्टी लवकरात लवकर आपण आत्मसात केली पाहिजे. आम्ही तर गावकुसाच्या बाहेर राहणारी माणसं आहोत. आम्ही म्हारा मांगाची, ढोरा चांबाराची, कैकड्या वडऱ्या भिलाची माणसं. आम्ही गावकुसाच्या बाहेर हागंदरीत मसनवाट्यात राहणारी आम्ही माणसं आहोत. परंतु ज्यांनी आम्हाला हक्क आणि अधिकार दिले ज्या संविधानानं, त्याचं संरक्षण करण्याची जिम्मेदारी आम्ही आमच्या खांद्यावर घेतली आहे. आम्ही आमच्या छातीवर गोळ्या खातोय. परभणीमध्ये बघितलं असेल तुम्ही, परभणी जिल्ह्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की संविधानाची साधी मोडतोड केली म्हणून मोर्चा निघाला आणि एका वडार समाजाच्या सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या मुलाची कस्टडीमध्ये, पोलीस कस्टडीमध्ये खून करण्यात आला. कशासाठी? संविधानाच्या रक्षणासाठी. मग ही फक्त आमच्या गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्या लोकांची जिम्मेदारी आहे का संविधानाचं रक्षण करणे, संरक्षण करणे? आम्ही तर हजारो वर्षापासून आमच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत. तुम्ही तर आमचीच माणसं आहेत. मुस्लिम कोण लोक आहेत? ख्रिश्चन कोण लोक आहेत? मुस्लिमांचा, ख्रिश्चनांचा डीएनए कोणता आहे? भारताचा डीएनए आहे, अरबस्तानचा नाहीये, अरबचा नाहीये, किंवा ख्रिश्चनांचा, भारतीय ख्रिश्चनांचा डीएनए अमेरिकेचा थोडी आहे. जे याला विरोध करतायत त्यांचा डीएनए मात्र भारताचा नाहीये, हे लक्षात ठेवा. हे फार गांभीर्याने बोलतोय मी, काही म्हणजे असं वायफळ काय त्या पडळकरांसारखं बोलायचंय म्हणून बोलत नाहीये. जे आमच्यावर संशय घेत आहेत त्यांच्या डीएनएची 2011ला परीक्षण झालं आणि त्यांच्या डीएनए मधून माहीत झालं की ते युरेशियाचे आहेत. युरेशियाचे आहेत. तुम्हीच साल्यांनो पाहुणेत आमच्या देशामध्ये आणि तुम्हीच आमच्या बोकंडी बसायला लागले. कारण काय? तर आमचे लोक जागृत नाहीयेत, आमचे लोक सतर्क नाहीयेत, आमचे लोक तुमच्या नादी लागलेले आहेत.
म्हणून हे सगळं होत आहे हे आम्हाला माहिती आहे. इथं बसलेले असतील चेले चपाटे, आम्ही घाबरणारी माणसं नाही आहोत, आम्ही घाबरणारे लोक नाही आहोत. सर बोलतीलच त्याच्यावर, त्यांचा भाषणाचा असतो सूर, मग 700 किलोचं वगैरे 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 ते बोलतील ते त्याच्यानंतर. परंतु तुमचा आणि आमचा डीएनए एक आहे. माझ्या मित्राने आकाशने सांगितलं, तर ख्रिश्चन मुस्लिम बसलेत म्हणून सांगतोय, म्हणजे प्रमुख आहेत, की महात्मा फुलेंच्या शाळेमध्ये एक मुलगी होती, मुक्ता साळवेजी, या देशातली पहिली शिक्षण घेणारी मुलगी आहे, जी मातंग समाजाची होती, जिचा एक निबंध आहे, ते ब्रिटिशांनी तिचा त्या काळामध्ये, म्हणजे सावित्रीमाईंच्या काळामध्ये तिचा सत्कार केला होता. तो निबंध कधी तुम्हाला मिळाला तर वाचा. त्या निबंधामध्ये ती म्हणते की आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत. काय म्हणते? आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत. तुमच्या तिसऱ्या पिढ्या ख्रिश्चन आहेत. मी आता विचारलं अब्राम भाऊंना की तुमची कितवी पिढी ख्रिश्चन आहे? ते म्हणले आमची तिसरी चौथी पिढी ख्रिश्चन आहे. इथं बसलेल्याच्या अनेक जणांच्या पिढ्या या तिसऱ्या चौथ्या पिढी ख्रिश्चन असतील, जेव्हा इंग्रज ख्रिश्चन मशिनरी इथं काम करत असतील. ज्या लोकांनी आम्हाला नाकारलं, ज्या लोकांनी आमचा सन्मान केला नाही, वारंवार ज्यांनी आमचा अपमान केला, आमच्या गळ्यात गाडगन पाटीला बोराटी बांधून आम्हाला गावकुसाच्या बाहेर ठेवलं, ज्यांनी आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश नाकारला, ज्यांनी आमच्या स्पर्शाचा विटाळ पाळला, ज्यांनी आमच्या सावलीचा विटाळ पाळला, ज्या संस्कृतीनं आम्हाला गावकुसाच्या बाहेर राहिला, आमच्या स्पर्शाचा विटाळ पाळणारी ही संस्कृती जेव्हा कुणीतरी आम्हाला मायेने जवळ घेत आहे, जेव्हा कुणी आम्हाला मायेनं जवळ घेत आहे, जेव्हा कुणी आम्हाला शिक्षणापर्यंत दारापर्यंत नेत आहे, कुणी आमचा मान सन्मान करताय, ती संस्कृती आमच्या लोकांनी स्वीकारलेली आहे, ख्रिश्चन संस्कृती. हे आम्हाला समजत नाहीये का? ज्या व्यवस्थेनं आम्हाला नाकारलं. भीमा कोरेगावचं युद्ध कशामुळे झालं तुम्हाला माहित आहे? 1 जानेवारी 1818 भीमा कोरेगावचं युद्ध झालं पेशव्यांच्या विरोधात. त्याच्यामध्ये लढणारे हे गावकुसाच्या बाहेरची मंडळी, ज्यांच्या अंगावर कपडे नव्हते, फक्त लंगोटी होती. या पेशव्यांनी त्यांच्यावर एवढे अन्याय अत्याचार केले की त्यांच्या थुंकीचा सुद्धा विटाळ या जमिनीला व्हायचा. अशा पद्धतीनं तो जमिनीला विटाळ होऊ नये म्हणून त्यांच्या गळ्यात मडकं बांधलं. जशी ही संघाची राजवट आहे ना, तशी तेव्हा पेशव्यांची राजवट होती, लक्षात ठेवा. आणि त्या पेशव्याच्या राजवटीमध्ये एवढ्या अन्याय अत्याचारामध्ये वाढ झाली. हे जे मी सांगितलं ना की मंदिर प्रवेश, रोटी बंदी, बेटी बंदी, स्पर्श बंदी, या सगळ्या बंद्या पेशव्यांच्या काळामध्ये होत्या. या बंद्यांचं प्रमाण एवढं वाढलं की लोक आमची हताश झाली, मरायला टेकली. मेलेल्या जनावराचं मांस खाण्याची वेळ त्यांच्यावर. इंग्रजांनी त्यांना जवळ केलं. बघा, फार महत्वाचं बोलतोय मी. इंग्रजांनी त्यांना जवळ केलं. इंग्रजांनी जवळ केल्याच्या नंतर इंग्रजांनी त्यांच्यातली लढण्याची जी प्रवृत्ती आहे ती ओळखली. आणि हे ओळखलं की हे लोक यांना कंटाळलेली लोक आहेत, त्यांनी युद्ध करायला लावलं. आणि त्या 500 अस्पृश्यांनी 28,000 पेशव्यांना कापलं. हा इतिहास आहे या भारतात. याचं हे सांगण्यामागचं कारण काय? की ज्यांनी आम्हाला नाकारलं, ज्यांनी आम्हाला धुडकारून दिलं, त्यांच्या विरोधात जाणारच आम्ही. ज्यांनी आम्हाला सन्मान दिला, ज्यांनी आम्हाला प्रेम दिलं, ज्यांनी आम्हाला जवळ घेतलं, त्या लोकांच्या सोबत गेली. आदिवासी गेले, महार मांग ढोर चांबार गेली. आम्ही नाकारलेली लोक आहे ना. ज्यांनी आम्हाला स्वीकारलं आम्ही त्यांच्या सोबत गेलो, मुस्लिमांच्या सोबत गेलो. जेव्हा मुस्लिम राजवट या देशामध्ये होती, तर मौलाना बसलेले ते गेले वाटतं. मौलानाचे पूर्वज काही तिकडले मुस्लिम नाहीयेत, ते या भारताचेच नागरिक आहेत, या भारताचेच डीएनएची माणसं आहेत.
ज्यांनी ज्यांनी नाकारलेल्या लोकांना स्वीकारलं त्यांनी त्यांनी त्या त्या धर्मामध्ये आपल्याला मान सन्मान मिळतोय म्हणून जात गेली, तिथपर्यंत पोहोचली. मला सांगायचं एवढंच आहे माझ्या मित्रांनो, माझ्या माता भगिनींनो, तरुण मित्रांनो, की घाबरून जायचं नाही. या असल्या लोकांना घाबरायचं नाही. असले येतात जातात, कित्येक येतात, यांना पगारीवर कामाला ठेवलेला आहे. हे जो पडळकर नावाचा व्यक्ती आता जरा उड्या मारत आहे, याला आम्हीच डोक्यावर घेतलं होतं. आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, जेव्हा डीपीआय वंचित बहुजन आघाडीच्या सोबत अलायन्स मध्ये काम करत होती, तेव्हा लोकसभेला आम्हीच त्याला इथून उभं केलं. आणि प्राध्यापक सुकुमार कांबळे सरांचं तेव्हाचं ते भाषण तुम्ही ऐकलं असेल. त्याला 2.5-3 लाखापर्यंत घेऊन गेलो आम्ही. आमची चूक झाली ती. आता तर म्हणतोय की जयंत पाटील साहेबांच्या विरोधात उभा राहायचे म्हणे. तू येऊन तर बघ, तुला दाखवतो आम्ही काय असतं, तर आमची ताकद काय आहे दाखवतो. काय तुला राजकारणामध्ये काय दाखवायचं तर आम्ही दाखवू तुला काय आहे. परंतु माझ्या ख्रिस्ती बांधवांनो, मुस्लिम बांधवांनो, हा देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे. हा देश कुठल्या एका धर्माचा होऊ शकत नाही. आपण आल्या आल्या संविधान वाचलं, आपण संविधानाची प्रस्ताविका वाचली. त्याच्यात बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की हा देश धर्मनिरपेक्ष आहे. हा देश एका धर्माचा नाहीये, होऊ शकत नाहीये. लक्षात ठेवा, हा देश हिंदूंचा आहे, मुस्लिमांचा आहे, ख्रिश्चनांचा आहे, जैनांचा आहे, बौद्धांचा आहे, शिखांचा आहे. या सर्व जाती धर्माचा हा देश आहे. हा एका धर्माचा होऊ शकत नाही. म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून या राजवटीला, जी संघाची राजवट आहे, हिला उलटून टाकावं लागेल. हे जोपर्यंत राजसत्तेमध्ये आहे तोपर्यंत अशाच पद्धतीने आपल्यासोबत वागणार. त्याच्यामुळं ही राजसत्ता देखील आपल्याला उलटवून टाकावी लागेल. म्हणून आता मुस्लिमांनी, ख्रिश्चनांनी अलर्ट राहणं गरजेचं आहे, सतर्क राहणं गरजेचं आहे. सतर्क राहून, अलर्ट राहून या व्यवस्थेच्या विरोधात, या संघाच्या सांस्कृतिक दहशतवादाच्या विरोधात आपल्याला सर्वांना वज्रमुठीने यांच्या विरोधात आवाज उचलावा लागेल. यांना राजकारणातून खाली खेचावं लागेल. यांची जी मस्तवाल भाषा आहे हिला बंद करावं लागेल. यांचा सांस्कृतिक दहशतवाद संपवावा लागेल. यांचे 100 वर्ष पूर्ण झालेत म्हणून ही अशी भाषा बोलायला लागलेत. यांना आपल्याला घरी बसवावं लागेल. याच्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. याच्यातून फक्त लक्षात ठेवा, या सांस्कृतिक दहशतवाद करणाऱ्या लोकांना ही घरी बसवण्याची वेळ आपल्याला माहिती आहे कधी असते. तर मुस्लिमांना म्हणतात की वोट जिहाद केला. जाता जाता 2 मिनिटं एवढंच सांगतो फक्त. मुस्लिमांना काय म्हणतात? वोट जिहाद केला. आपले पंत या महाराष्ट्राचे नवीन नवीन शब्द शोधून काढतात कुठून पण, नाही का. फेक नेरेटिव्ह हा त्यांचा शब्द आहे पंतांचा. हजारो वर्षापासून शिक्षणाची दारे त्यांच्यासाठी खुले आहेत. आता काढला वोट जिहाद. वोट जिहाद म्हणजे काय? वोटचा जिहाद केला म्हणले मुस्लिमांनी. आता तुम्ही काय केलंय मग? राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं यांचे सगळे वाबाडे काढले, हे वोट चोर लोक आहेत. वोट मताचे चोर करणारी लोक आहेत, ही चोरी करणारी लोक आहेत. आणि त्याच्या जीवावर हे सत्तेमध्ये आलेले आहेत. तिथं पण आपण अलर्ट नसल्यामुळं, सतर्क नसल्यामुळं ही वेळ आपल्यावर आली. आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंय, हे मत चोरणाऱ्या टोळ्यांवर आपल्याला लक्ष ठेवायचंय. ही जरी परिषद ही मुस्लिम ख्रिश्चनांची असेल तरी याच्यातून सगळं हे जे घडत आहे हे राजकारणातून घडत आहे, हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून या राजकीय चोरांचं, मताच्या चोरी करणाऱ्या लोकांना आपल्याला खाली खेचायचंय. एवढं या ठिकाणी आपण सर्वांनी निश्चय करूया. या ठिकाणी बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.